गोठ्यात गायी नाहीत तरी तयार होतं दूध. फलटणात तुकाराम मुंढेंच्या टीमने केला बनावट दूध रॅकेटचा पर्दाफाश. युसुफ पठाण, प्रतिनिधी, मालेगाव, नाशिक. फलटण तालुक्यातील होळ गावात अन्न व औषध प्रशासनाने एका गोठ्यावर टाकलेल्या धाडीत केमिकलपासून बनावट दूध तयार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी संबंधितांविरोधात फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या कारवाईमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. या कारवाईनंतर फलटण तालुक्यात अशा प्रकारचं बनावट दूध तयार करणारे जाळे कार्यरत असल्याची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. नागरिकांच्या मते ही कारवाई केवळ सुरुवात असून अशा अनेक ठिकाणी अजूनही केमिकलयुक्त दूध तयार होत असल्याचा संशय आहे. त्यामुळे अन्न व औषध प्रशासनाने किरकोळ कारवायांवर न थांबता संपूर्ण रॅकेट उद्ध्वस्त करण्यासाठी व्यापक धडक मोहीम राबवावी अशी मागणी होती. केमिकलपासून तयार केलेलं दूध जर सामान्यांच्या घरापर्यंत पोहोचत असेल तर हा केवळ भेसळीचा नव्हे तर नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणारा गंभीर प्रकार आहे. या कारवाईनंतर फलटण तालुक्यातील इतर संशयित ठिकाणांवरही धडक कारवाई होणार आहे का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. फलटण तालुक्यातील होळ गावात अन्न व औषध प्रशासनाने एका गोठ्यावर टाकलेल्या धाडीत केमिकलपासून बनावट दूध तयार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी संबंधितांविरोधात फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या कारवाईमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.